अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती मिळालेली। आपण पाहिलं अजितदादा यांच्या निधनानंतर अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला होता काही शाळांना आणि त्यानंतर आता या शाळांना स्थगिती देण्यात आली आहे। अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या त्या शाळांना घाईघाईने या शाळांना हा दर्जा देण्यात आला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या सर्व शाळांना आता स्थगिती देण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर कालपासून हा मुद्दा समोर आला होता आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या स्तरातून त्यावर टीका होत होती। एवढ्या घाईघाईत हा निर्णय का घेण्यात आला? ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं त्याच दिवशी घाईघाईत अल्पसंख्याक दर्जा का देण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, अखेर मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती दिली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अजितदादांच्या निधनाच्या दिवशी खरं तर अल्पसंख्याक विभागाच्या वतीने परस्पर आहेत हे प्रमाणपत्र वाटप केल्याचं उघड झालं होतं। या सगळ्या प्रकरणाला आहे ते मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती दिलेली होती, कारण की अल्पसंख्याक विभाग देखील आहे तो अजितदादांकडे होता। माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढल्यानंतर अल्पसंख्याक विभाग हा अजित पवारांकडे होता आणि त्याच वेळेस निधनानंतर खरं तर हे प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे कुठेतरी एक संशय आहे तो निर्माण झालेला। या सगळ्या संदर्भामध्ये उच्चस्तरीय आहे ते अधिकाऱ्यांकडून देखील आता चौकशी केली जाईल आणि जे कोणी दोषी असतील, कोणी प्रमाणपत्र वाटप केले आहे त्यांच्यावर देखील आता कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातं। त्याची माहिती आहे ती सूत्रांकडून प्राप्त होते। गणेश, अल्पसंख्याक विकास विभागाकडून कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत, त्यांच्यावर नेमकी कशी आता कारवाई होऊ शकते? चौकशीचे काही आदेश देण्यात आलेत का? नक्की उच्चस्तरीय चौकशी आहे ती नेमण्यात येणार आहे आणि यामध्ये आता ही प्रमाणपत्र ज्या कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत याच्यावर देखील कारवाई होईल। मात्र यांना कोणी द्यायला सांगितली का या सगळ्या संदर्भात देखील आहे तो तपास केला जाईल आणि ज्या ज्या शाळांना खरं तर ही प्रमाणपत्र दिली होती त्यांना सगळ्यांना आता स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे ते अल्पसंख्याक विभागात शाळा सध्या तरी येणार नाहीये। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली एक पूर्णतः चौकशी होईल आणि त्यानंतर या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर आता ही कारवाई होताना पाहायला मिळणार आहे। गणेश, आपण पाहिलं काही महिन्यांपूर्वी स्वतः अजितदादांनी या प्रकरणाला स्थगिती दिली होती। हा दर्जा जो आहे अल्पसंख्याक दर्जा हा मिळू नये म्हणून त्यांनी स्थगिती दिली होती आणि त्याच नेत्याच्या निधनाच्या दिवशी अशा प्रकारे निर्णय घेतले जातात। घाईगडबडीमध्ये रात्री उशिरापर्यंत दर्जा वाटपाचं जे प्रमाणपत्र आहे ते वाटलं जातं। हे इतकं असंवेदनशील प्रकरण आहे, या संदर्भात अजितदादा गटाकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर अजितदादांचं निधन झालं आणि त्याच्यानंतरून हा सगळा प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतरून अजितदादांच्याच कार्यकर्ते आहेत त्यांनीच हा सगळा प्रकार आहे तो उघडकीस आणला होता आणि त्यानंतरून खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आहे सर्वच टीका आहे ती व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतरून ही सगळी चौकशी आहे ती केल्यानंतरून या सगळी जी काही प्रमाणपत्र दिलेली आहेत हे प्रमाणपत्रांना स्थगिती दिली आणि त्याचबरोबर या ज्यांनी कोणी दिले या सगळ्या संदर्भामध्ये ही चौकशी आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। खरं तर अल्पसंख्याक विभागाची जर परवानगी असेल तर बऱ्याच काही शाळांना आहे ते सवलती मिळतात आणि या सवलती मिळवण्यासाठी शाळांकडून अशा पद्धतीचे प्रमाणपत्र आपल्याला मिळावेत यासाठी हा प्रयत्न असतो आणि हेच कुठेतरी शाळा आहे या सवलती घेते। मात्र जे काही विद्यार्थ्यांना सवलती द्यायला पाहिजे होत्या मात्र त्या विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जात नव्हत्या, त्यासाठीच कुठेतरी अजितदादांनी देखील आहे ते या सगळ्या शाळांना आहे ती कुठेतरी स्थगिती दिलेली पाहायला मिळत होती। मात्र अजितदादांच्या निधनानंतर लगेचच या सगळ्यांना आहे ते प्रमाणपत्र वाटप होतं आणि त्यामुळे संशयाचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे। त्यामुळेच कुठेतरी आता ज्या कोणी अधिकाऱ्यांनी खरं तर ही सगळी प्रमाणपत्र दिली असतील यावर आता आहे ती कारवाई होताना पाहायला मिळणार। या संदर्भामध्ये एक अधिकाऱ्यांची कमिटी आहे ती स्थापित करण्यात आलेली आहे आणि या कमिटीचा जो अहवाल आहे आणि त्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील या सगळ्यांवर आहे ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।